अस्सल कोल्हापुरी लाल मटण, तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा. नमस्कार, वर्षाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण पाहणार आहोत मटण, गावरान मटण रेसिपी, तांबडा पांढरा रस्सा. तर आता आपण बनवणार आहोत अस्सल कोल्हापुरी स्टाईल लाल मटण, झणझणीत तांबडा रस्सा आणि चविष्ट पांढरा रस्सा. साहित्य सांगत आहे मी. 1 किलो मटण, 4 मोठे कांदे, 2 टोमॅटो, 15-20 लसूण पाकळ्या, 2 इंच आले, 8 ते 10 सुक्या मिरच्या, 8 ते 10 सुक्या लाल मिरच्या, 1 कप सुके खोबरे, 2 चमचे धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप, 5 ते 6 लवंगा, 2 दालचिनीचे तुकडे, 4 वेलची, 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, मीठ चवीनुसार, तेल, कोथिंबीर. कृती. आता आपण कृती पाहूया. सर्वप्रथम मटण स्वच्छ धुवून घ्या. कुकरमध्ये तेल गरम करून कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. त्यात आले लसूण पेस्ट आणि टोमॅटो घालून छान शिजवा. दुसऱ्या पॅनमध्ये सुके खोबरे, लाल मिरच्या, धने, जिरे, बडीशोप, लवंग, दालचिनी आणि वेलची भाजून घ्या. हे सर्व थंड झाल्यावर बारीक वाटून घ्या. आता कुकरमध्ये मटण, हळद, लाल तिखट, मीठ आणि वाटलेला मसाला घालून 8 ते 10 मिनिटे चांगले परता. आवश्यकतेनुसार गरम पाणी घाला. 5 ते 6 शिट्ट्या करा. तांबडा रस्सा मटण शिजल्यावर त्यातील लालसर रस वेगळा करा. त्यात थोडे कोल्हापुरी तिखट मसाला घाला आणि गरम मसाला घाला. तेलाची फोडणी दिली की झणझणीत तांबडा रस्सा तयार. पांढरा रस्सा खोबरे, काजू, खसखस, लसूण आणि थोडे दूध, म्हणजे सगळ्या पांढऱ्या वस्तू घ्यायच्या आणि पाणी घालून बारीक वाटायचं आणि हे मिश्रण तुपात परतून मटणाच्या स्टॉकमध्ये मिसळा. म्हणजे मटणाचा जो शिजलेला रस्सा असतो पिवळा, त्यात टाकायचं. ते मीठ घालून 5 ते 7 मिनटे उकळा. स्वादिष्ट पांढरा रस्सा तयार. गरमागरम भाकरी, ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी किंवा भातासोबत सर्व करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि वर्षाच किचन अँड चॅनलला, वर्षाच किचन अँड ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच चविष्ट रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद. तर सबस्क्राईब करायला विसरू नका.